तर आज मेहंदी लावायची आहे आणि मी त्यासाठी इथे मेहंदी भिजवते. ती आता दिवसभर राहू देईल आणि मग संध्याकाळी लावेल. आणि आता माझी ही सकाळची सुरुवात झाली आहे. सकाळी मी बॉईल एग खाते आणि ते मी आता बॉईल करायला लावून देते. बॉईल कुकर खूप उपयोगी पडतो हा. एकदा लावून दिलं की मग त्याची अशी रिंगटोनसारखे येतं की झालं म्हणून. तर हे आहे सॉफ्ट टॉय आणि किती क्यूट दिसतंय ना, म्हणजे असं रिअल वाटतं आहे मला तर ते. तर ते अमोलीला तेच सांगत होती की बापरे किती छान आहे. तर ती सिरियल बघते, तिथलं एक कॅरेक्टर आहे हे एकदम. तर इथे अमोली असं ते आपलं जे बोन असतं ना हाताला, तर ते दाखवत होती. ते कसं तरी असं बारीक असं लागतं म्हणून. तर तिचं चालू असतं दिवसभराचं. आणि हे मेहंदी धुतल्यानंतरचे माझे केस आहेत. आणि आता आम्ही चाललो आहोत फिश मार्केटला. फिश मार्केट एशियन फिश मार्केट आहे, म्हणजे एशियन स्टोर आहे. त्याच्यात फिश खूप छान मिळतात. तर त्याच्यामुळे आणि जरा नाही, खूप बरंच दूर आहे आमच्या घरापासून. मग आम्ही म्हणजे असला वेळ तर आम्ही तिकडेच जातो लांब. इकडे म्हणजे मिळतात इथे आमच्या साईडला. पण इथे एशियन मार्केटमध्ये आज मी काय घेणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि वेदर बघा, वेदर एकदम अतिशय सुंदर असं वेदर आहे. आणि हे बघा, आता इथे शार्लेट सिटीमधनं आम्ही जातोय. तर येऊन पोचलो आहोत आम्ही एशियन मार्केटला. आणि आता मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या फिशसाठी खास करून इकडे आले आहे. चला आता आतमध्ये जाऊया. तर हे बघा, इथे बऱ्याच प्रकारचे फिश मिळतात. आणि हो, हा तुम्ही ओळखलंच असेल, ओला बोंबील म्हणतात याला. तर इकडे बॉम्बे डक या नावाने मिळतो. आणि खरंच मी खास करून हा फिश घेण्यासाठी आले आहे. तर हे बघा, तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत. हां, आणि आपला पॉम्प्लेट असतो तर तो पण इथे मिळतो. एक किंगफिश, मला जे आवडतात ते मी तुम्हाला सांगते आहे. असे बरेच प्रकार आहेत इथे. मग आपला श्रिम्प आहे, खूप प्रकार आहेत. तर हे बघा, तर कारण आधी US मध्ये आपण येतो ना, तर तेव्हा समजतच नाही की हा बॉम्बे डक नावाने तुम्हाला दिसला. तर हा मी खास करून घेण्यासाठी आले आहे. तर मी तुम्हाला सांगितलंच की मे बी मी बघितला असेल किंवा नसेल. मी इंडियात खरंच सांगते, हा मी टेस्ट केलेला नाही आहे, मला आठवत नाही ॲक्च्युली. तर त्याच्यामुळे मी खास आज मी ह्या बॉम्बे ओला बोंबील घेण्यासाठी आली आहे. आणि इथे खेकडा बघा, हा जरा ब्ल्यूइश खेकडा इथे आहे. आणि तो मी ग्रे आणि ब्ल्यू कलर असं काहीतरी आहे. त्याची टेस्ट पण खूप चांगली असते. आणि आता माझ्या बड्डेच्या दिवशी इव्हिनिंगला डिनर करायला आलो होतो आम्ही. मेक्सिकन रेस्टॉरंट होतं. तर जेवण खरंच एकदम खूप यम्मी असं जेवण होतं. आणि हे पहिले टॉर्टिला ते देतात आपल्याला. अँड इथे मी हा स्पायसी सॉस होता तो. तर आपलं कसं गरम मसाल्यामध्ये आपण बघा तेल टाकून खातो आपण, सेम तशी चव, बट हो स्पायसी होता तो. तर छान बनवला होता तो. आणि इथे हे स्टार्टर मागवलं आहे. आणि नंतर मग ही व्हेज सिझलर्स मागवलं आहे. म्हणजे आमच्या घरात मी तुम्हाला सांगितलंच की एक मेंबर खात नाही नॉनव्हेज. आणि आम्ही बघा, अमितने चिकन, त्याचं नेहमीचं चिकन रोल, चिकन राईस वगैरे त्यांनी घेतला होता. तर छान होती त्याची पण ती. तर ॲव्होकाडो मेक्सिकन याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. तर हे बघा, तर खूप सुंदर होते चिकन रोल पण. आणि मी घेतली होती इकडे, हे बघा, आले माझी सिझलर श्रिम्प. तर हे पण विथ व्हेजीज बरोबर. आणि अतिशय चविष्ट अशी ही माझी प्लेट होती, डिश होती. आणि असं आम्ही एन्जॉय केलं माझ्या बड्डेच्या दिवशी. खूप मज्जा आली. आणि हे बघा, तर अमोलीने ही क्लिप घेतली होती. तिला म्हटलं घे, तर तिने घेतली. तर ती आणि अमित असं हेल्प करत राहतात. आणि खूप सगळ्यांनी जेवण खूप एन्जॉय केला आम्ही त्या दिवशी इव्हिनिंगला. सो बड्डे एकदम मस्त सेलिब्रेट झाला. हे खाता नाही.
पण काम आहे. हो मस्त आहे एकदम मध्ये. उद्या पण वाव. Thank you. हॅलो फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजचं ब्लॉग स्टार्ट करते. आज आहे सॅटर्डेचे आफ्टरनून. सो मी करायला घेतला आहे स्वयंपाक. आज स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मटन. तर एक फॅमिली मेंबर व्हेज आहे, तर त्याच्यामुळे म्हणजे हा अगदी नित्य नियमाचा कार्यक्रम ठरला आहे माझा की नॉनव्हेज असेल तर व्हेज पण बनवायचं. तर असं माझं नेहमी असतं. त्याच्यामुळे आणि मग हो मटण करायला घेतलं आणि बघतेत काय तर कोथिंबीर नाहीये. कोथिंबीर आता विकेंडला मी इव्हिनिंगला सॅटर्डेला वगैरे इव्हिनिंगला आणते किंवा संडेला जातो आम्ही युजली. तसं मध्ये संपलं ती येता येता मी आणते, असं काही नाही. बट आज कोथिंबीर नव्हती आणि कोथिंबीर शिवाय जमत नाही. मग अहोंना म्हटलं अहो जरा कोथिंबीर आणून द्या मला, कारण आता मी मटण शिजायला टाकणार आहे. सो ते पण त्यांनी पण लागलीच आता आणून दिली आहे. मग म्हटलं तर ब्लॉगची स्टार्ट करावी आणि ब्लॉग स्टार्ट करायची. तो ब्लॉग स्टार्ट केलाय मी ऑलरेडी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मग मी आज मटण करणार आहे. व्हेजचं अजून काही ठरलेला नाहीये मेनू. कलेजी ग्रिल करणार आहे. सो ती मी ऑलरेडी टाकली आहे, कारण त्याला काही कोथिंबीर लागत नाही. त्याला फक्त मी तेल, तिखट आणि मीठ असं टाकलंय, कारण लहानपणी मी खायची, मला आठवतंय. तर मी त्याला खूप आवडते तसं. आणि आता मग ते ग्रिल करायला ऑलरेडी लावून दिलं आहे. सो अशी आता आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे माझी. आणि हो तुम्हाला इथे छान असा बुके दिसत असेल, हे बघा. तर अहोंनी बर्थडेसाठी बुके दिला होता, तर तो छान मी आता पाण्यात ठेवलाय, तुम्हाला दाखवते. असं पाण्यात ठेवलाय, सो नाईस. तर हे बघा आता इतक्यात कोथिंबीर आणली आहे. अहोंनी कोथिंबीर आणून दिली. आणि मटण बघा मी ऑलरेडी शिजायला टाकलं होतं, पण म्हटलं कोथिंबीर शिवाय नाही होणार, कारण आता सॅटर्डे सुरू झालाय. मी सॅटर्डेच्या इव्हिनिंगला किंवा संडेला मी ग्रोसरी करते. आणि मग आठवडा संपला की भाजीपाला पण संपायला येतो. तर तसं लागलं की मी जाऊन आणते, पण वेळच मिळाला नाही. तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला माहिती आहे जॉबला पण जावं लागतं. आणि इकडे मग आता आणून दिली आहे कोथिंबीर, आणि छान मस्त कोथिंबीर ताजी ताजी. चला तर मग आता इथे मटणाला मी मीन्स मी ऑलरेडी ते शिजलंय छान मस्त. थांबा इकडे, हो तर आता फक्त कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यात. आणि हो इकडे मी ही कलेजी, ही बघा ही जी कलेजी आहे ती ग्रिल केली आहे, छान ग्रिल करून झाली आहे. वाव लुक्स यम्मी. तर इकडे कलेजी ग्रिल करून झाली आहे. आणि इकडे मी आता कोथिंबीर आणली आहे, मटण शिजायला टाकलेलं आहे. आणि आता त्याच्यात कोथिंबीर टाकणार. मी मटणाची भाजी करते आणि अगदी खाणारी म्हणजे अमित चिकन त्याला जास्त आवडतं. मटण फारसं काही तो आवडीने खात नाही. मी चिकन खातो, मटण फारसं एवढं आवडीने खात नाही. बट त्याला भात पोळी भाजी असं असलं की मग तो म्हणजे खातो तो, असं नाही बिलकुल नाही असं म्हणत नाही. तर मी मसाला वगैरे आज काहीच करणार नाहीये, कारण अगदी 2 जणांसाठी बनवायचं. अमोली पण नाही खात मटन, त्याच्यामुळे मी थोडंसं म्हणजे मी पाणी वगैरे न ऍड करता, हे बघा ऑलरेडी मी शिजवलं आहे मटन आणि ते बनलं आहे. वाव मस्त. आणि मी त्याला आता छान साधा हलकासा मटन मसाला यूज करणार आहे, आपला गरम मसाला बस. आणि झालं जेवण. तर ते स्पेशल म्हणजे मटणाला काय स्पेशल, मटणच इतकं स्पेशल असतं. तर मला तसं आवडतं. बाकी मग आपलं नेहमीची जी रेसिपी असते की छान वाटण खोबरं अद्रक लसूण, म्हणजे हा अद्रक लसूण पेस्ट येईल याच्यात. आणि हे बघा हे असं झालंय. सो मटण शिजून झालंय. तर मटणाला आता फोडणी देणार आहे मी आणि सुकच बनवणार आहे आज. सो आज काय मसाला वगैरे मी केला नाहीये. इथे ऑइल टाकलं, अद्रक लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडी हळद टाकणार आहे. आणि मग नंतर हा मटण करी
मसाला वापरणार आहे. तर तेल उडतंय, मी अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. हां, तो आज अमित करतोय कॅमेऱ्यातला, है ना अमित? हां. तो बाहेरून आला आजचा इतक्यात आणि मला हेल्प करतोय. तेल कमी पडलं का रे? तेल कमी पडलं. आणि आता टाकूयात मटन मसाला. असू दे तेल कमी, कारण ऑलरेडी आपण फोडणी देताना टाकलंय. आता हा आहे मटन मसाला. तर आता इथे मी शिजवलेलं मटण टाकते. हा, आता इकडे घे. बरोबर. वाव, मस्त. चिरू ड्राय करू ना थोडंसं? ड्राय करू का थोडंसं, का रस्सा करू? थोडासा ना अगदी. तर अमितला मटणापेक्षा त्याचा रस्सा आवडतो. चिकन आवडतं त्याला जास्त. मी पाणी टाकते याच्यात. हा, आता घे माझ्याकडे, झूम आउट कर पूर्ण. तर मी सांगितलं होतं जरा म्हणजे मटन मसाला बनव असं होतं, पण अमितला रस्सा भात पोळी जास्त आवडतो तसं. तर मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त नाही. हे बघा. ओके, त्याच्यात मीठ टाकते. अगदी 2-3 मिनिटं होऊ देते, एक उकळी येऊ देते आणि गॅस बंद करते आणि रेडी. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.